नमस्कार मित्रांनो, आज आपण शुक्राचार्याला जाणार आहोत। टॅग बघून तिथं तुम्हाला कळालंच असेल। आता मी थांबलेलो आहे कारण सुजित आणि नितीन दोघंजण येत आहेत। आजच्या या सफरमध्ये आम्ही संघ इथून जाणार आहोत शुक्राचार्याला आणि तिथं अनिकेत गाठ पडणार आहे। बघूया, आता त्या दोघांची मी वाट बघत आहे। मी बघू शकता हा सगळा मी सेटअप केलेला आहे। अशा पद्धतीनं सगळा सेटअप मी माझ्या गाडीवर केलेला आहे। जर या पद्धतीनं ॲव्हेंजरवर केलेला आहे। हे जी बॅग आहे ही इथं लेग गार्डला बांधले, असंच अपोजिट साईडला पण मी ती बांधलेली आहे। चला आता ती दोघं आल्यानंतर ज्यावेळी आपण निघू त्यावेळी आपण रोडवरच भेटू आपण आपणास। आपण आता आवड्यात पोचलेलो आहोत। आवड्यात एक फेमस मंदिर आहे, इस्कॉन राधाकृष्णाचं मंदिर आहे। बघा, हा त्याचा बोर्ड पण लावलेला आहे। रात्री पण आता हा रोड जातो राधाकृष्ण मंदिराकडे। ते राधाकृष्णाचं मंदिर आहे। आज गर्दी खूपच आहे राधाकृष्ण मंदिरात, श्रावण सोमवार, त्यामुळे आपल्याला पण शुक्राचार्यामध्ये गर्दी भेटण्याची शक्यता आहे। कारण काही जण हा शेवटचा श्रावण सोमवार म्हणतात, तर कालिंगवर तर अजूनच दिसतं। म्हणून जे असेल ते तुमच्याकडे सगळे अपडेट पोहोचतील। आत्ताचं जे झालेलं वातावरण आहे ते शूट करण्यासाठी, फिरण्यासाठी खूपच चांगलं असं वातावरण आहे। त्यामुळं आम्हाला तर आनंद होतो। त्या आनंदात तुम्ही पण सहभागी यावं अशी इच्छा। चला, मी जरा गाडी पुढे पळवतो, तोपर्यंत मी आहे या टीमचा अनुभव घ्या।
बिर्डीपासून विजापूरला जाणारा हायवे सोडून आपण खूपच आत आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो पुढं दिसणारा सीन आहे हा खूपच चांगला दिसत आहे. नजर जाईल तिकडं फक्त हिरवळ दिसत आहे. आज श्रावण सोमवार असल्यामुळं थोडं गाड्यांची वर्दळ पण रोडवर दिसत आहे. आपल्याला सुद्धा शुक्राचार्यामध्ये गर्दी भेटण्याची शक्यता आहे. या सीनचा तुम्ही आनंद घ्या. तोपर्यंत आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू. शुकाचार्य हे व्यासमुनींचे पुत्र आहेत. व्यासमुनी ज्यांनी महाभारत अशा मोठ्या काव्याची रचना केली. शुकाचार्य ही त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. इथे त्यांनी खूप काळ तप केले आणि इथेच एका गुहेत ते लुप्त झाले. त्यानंतर बऱ्याच अशा ऋषीमुनींनी इथं येऊन तपोसाधना केली.
चला, दम तर भरलेला आहे. 4 दगड ओढून बघूया. आता आम्ही तिघं होतो, तिघांच्या संघ आणि ग्रुप ॲड झालेला आहे, त्यामुळे आम्ही सगळे तयार झालेलो आहे धबधबा बघण्यासाठी. मधूनच वाट काढत काढत चाललोय, पाय घसरत करत. चला बघूया कुठंपर्यंत पोहोचतोय, डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो की नाही ते पण तुमच्या लक्षात येईलच लवकरच. पावसाचं वातावरण झालेलं आहे पूर्णपणे. सगळे हसायला लागलेत कारण एवढा गड पहिल्यांदा चढलोय. असा हा गड म्हणता येणार नाही. नितीनराव, आपली काय प्रतिक्रिया यावर सांगू शकता? इट्स अ गुड नाव, व्हेरी गुड. त्या खरंच बघ माहिती आहे, वर बघ जरा धडपडत येणारा आणि दमलेला दमा नको गायला बिन जरा घालायच त्याचा हर उन्नरी कार्यकर्ता. नितीनच्या घरातून कॉल आल्यामुळं ती दोघं रिटर्न माघारी गेलेली आहेत. आणि जो की ग्रुप आमच्या संघ जॉईन झाला होता त्याच ग्रुप संघ मी पुढची जर्नी आता कंटिन्यू करत आहे. हा उतरत आहे. वॉटरफॉल कुठं आहे? होय, शुक्राचार्याच्या वॉटरफॉल म्हणजेच धबधब्याकडं जातानाचा हा रूट काट्याकुट्यातनं. जय भवानी. शेवटी कसं बसं काट्यातनं वाट काढत काढत झरण्याच्या जवळ येऊन पोहोचलोच.
झरण्यातून वाट काढत काढत दगडांवरून उड्या मारत फायनली धबधब्याजवळ पोहोचलोच. गर्दीतली बरेच जण माझ्याकडे कुतूहलानं बघत आहेत, तर काही जण कॅमेरा बघून पोजही देत आहेत. हा जो वॉटरफॉलचा जो नजारा आहे तो खूपच सुंदर दिसत आहे. हा नजारा कॅमेरा जस्टिफाय करू शकतो की नाही ते माहीत नाही, पण दिसणारा नजारा खूपच सुंदर आहे. नमस्कार. आत्तापर्यंत मी वॉटरफॉलचे नजारे बघितले असतील. गर्दी असल्यामुळे तिथं जास्त काही शूट नाही करू शकलो. तुम्ही विचार करत असाल गाडी कुठे गेली. रोडवरून चाललेला आहे सध्या. हा रोडच आहे पूर्णपणे, जो माझ्या लेफ्ट साईडला दिसत आहे. येताना डोंगरातनं आलो होतो आम्ही. आत्ता माघारी जाताना बाय रोड चाललो आहे, कारण डोंगरानं जमण्याची शक्यता कमी आहे सध्या, कारण खूप वाट लागली असेल. ठीक आहे, आता चालत चालत हा डिस्टन्स कवर करतो. जरा आता पेटपूजा कुठं करायची याची काही सोय आहे का बघायचं चाललं आहे माझं. ते करतो, कारण आता कॅमेऱ्याची बॅटरी पण संपत आलेली आहे. बघूया कसं काय होतंय. प्रत्येक गोष्ट मला अपडेट करतच राहील. चलो आगे मिळते. वेळ पण खूप झाला होता, त्यामुळं पुढं काही शूट पण केलेलं नाही. त्यामुळे आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. जर ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.